माझा आवाज येतोय का बरोबर? हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया आपण. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर. हातांची कोपरं शरीराच्या जवळ असतील. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. खांदे जमिनीच्या दिशेने सैल सर सोडलेले. डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. साधी बैठक आपण घातलेली आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. चेहरा अगदी शांत आहे. कपाळावर कोणतीही आटी नाही. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. जाणीव आपल्या श्वासाकडे. श्वासाच्या गतीकडे लक्ष. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आपल्या वर्गाला सुरुवात करण्याआधी करणार आहोत एक प्रणोच्चार म्हणजेच ओंकार. यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओ. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून घ्यायचे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ही प्रार्थना आपण एकत्रित बोलणार आहोत. जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतील आणि सुरुवात करूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ही प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करूया. पामे. निर्माण झालेली ऊब आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. अगदी अलगदपणे आपल्या डोळ्यांचे स्नायू, चेहऱ्यांचे स्नायू. आणि सावकाश डोळे उघडायचे. एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. आजचा आपला पहिला दिवस आहे. सो प्रत्येकाने स्वतःची थोडक्यात ओळख करून द्यायची आहे. आणि जर तुम्हाला कुठल्या व्याधी असतील, कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल किंवा ज्या काही अडचणी असतील तर कृपया आजच्या म्हणजे पहिल्या दिवशी आपण ह्या सगळ्या गोष्टी बोलून घेतो आणि त्याच्यानंतर आपल्या साधनेला सुरुवात होते. त्याच्या आधी मी माझी थोडक्यात ओळख करून देते. माझं नाव योगिता सकपाळ आणि 2016 मध्ये मी योगा टीचर ट्रेनिंगचा डिप्लोमा केला घंटाळे मित्रमंडळ ठाणे येथून. त्याच्यानंतर 2021 मध्ये माझं MA इन योगशास्त्र ही पदवी मी कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी नागपूर येथून घेतली. आणि सध्या माझी आयुष मंत्रालयाची गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यांची YCB लेवल 6 चालू आहे, जी योग थेरपिस्टची लेवल आहे.
आणि असा माझा हा योग साधनेचा प्रवास सुरू आहे. प्रोफेशनली मी लायब्ररियन म्हणून काम केलेलं आहे आणि 2016 पासून मी या क्षेत्रामध्ये योग शिकत सुद्धा आहे आणि योग शिकवत सुद्धा आहे. तर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आज आपण एकमेकांच्या समोर आहोत. हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. तर आता आपली कृपया थोडक्यात ओळख करून द्या. तुमचं नाव, तुम्ही कुठून आहात आणि तुम्हाला कुठली व्याधी असेल, कुठलं ऑपरेशन झालं असेल, तर ते कृपया तुम्ही सांगा. एक-एक करून तुम्ही अनम्यूट व्हा आणि बोला. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जो माईक लावलाय, या माईकमुळे आता फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय. तुमचा आवाज मला येत नाहीये. तर हा माईक मी आता काढतीये आणि कृपया तुम्ही थोडक्यामध्ये तुमची पटापट ओळख करून द्या, म्हणजे आपला जास्त वेळ जाणार नाही. मी माईक माझा काढतीये. आता मी तुम्हाला सगळ्यांना अनम्यूट करतीये. फक्त थोडक्यात ओळख करून द्या. हां. नमस्कार मॅडम. मी माया पाटील फ्रॉम कल्याण. मी बीएमसी मध्ये स्टाफ नर्स आहे मुलुंडला. आणि मला काही हेल्थ इश्यू नाही आहेत, हां. पण मला योगा करायचा होता म्हणून मी हे तुमची जाहिरात बघितली. मी दुर्वा एज्युकेशनला कनेक्ट आहे, ती 2 वर्ष झाली. तर मला नेहमी ही जाहिरात म्हणजे मिळायची, पण मला तेव्हा वेळ काढता येत नव्हता. आताही मी वेळ काढलाय, पण मी 6:45ला क्लास सोडणार, कारण का 7 वाजता मला बाहेर पडायचं आहे. जी तर ड्युटी मुलुंडला ड्युटी माझी 8ची ड्युटी आहे. तर ओके. मला इथनं तयारी वगैरे करून 7ला घर सोडावं लागेल, बरोबर. म्हणून मी 6:45ला लिव्ह होईल. चालेल ना मॅडम? काही हरकत नाहीये. हा. पण मग तुमची पुढे मग तुम्ही कसं करणार? म्हणजे तुम्हाला नाईट शिफ्ट वगैरे पण असते ना? नाईट शिफ्ट 21 दिवसातून एकच असते. ते ओके, ओके. एक ते पण हा, त्या दिवशी कदाचित मिस होईल माझं, कारण का ठीक आहे. तेव्हा ड्युटीवर मी जॉईन नाही करू शकणार. बरोबर. तुम्हाला ओके. रेकॉर्डिंग्स तर मिळतीलच. पण खूप खूप मिळतील ना? स्वागत आहे ओके. आपलं. पहिलं. थँक्यू सो मच. चला नेक्स्ट अनम्यूट होऊ शकता आता. हां, अनम्यूट व्हा हां. म्हणजे तुमचा माईक चालू करा. हॅलो, आवाज येतो ना मॅडम? येतोय. हा, मी कामेश्वर पळसकर, ऍडव्होकेट, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. हेल्थ इश्यू आहे मॅडम. हं. एक ऑपरेशन झालेलं आहे मोठं. मला एक क्लास बद्दल थोडी उत्सुकता देऊन जॉईन केलं. ओके. ऑपरेशन कसलं झालंय आणि कधी झालं होतं? 2019ला. आणि कसलं ऑपरेशन आहे हे? आणि हे ऑपरेशन आहे थोडं जेनेटिक इश्यू आहे, आणि ओके. खूप मोठं ऑपरेशन झालेलं आहे. अच्छा. त्यामुळं बाजूला काही हे करू शकणार नाही मी, हं. फुल बेड रेस्ट आहे माझी. बरं. आणि आता काही त्रास होतोय का तुम्हाला थोडं चालण्याला त्रास होतो. चालण्याचा? हम्म. ठीक आहे. तुमचं तर स्वागत आहेच. फक्त तुम्ही समजा आता तुम्हाला बसून जर काही करता नाही आलं, तर तुम्ही खुर्चीमध्ये बसून करू शकता. खुर्ची, ओ- टेबल किंवा सोफा त्याच्यावर बसा आणि तुम्ही काही लुजनिंग एक्सरसाइज वगैरे केल्यात तरीही चालतील. काही हरकत नाहीये. ओके. स्वागत आहे आपलं. ओके, थँक्यू. नेक्स्ट. बोलू शकता सर तुम्ही. मस्के सर. हा. हॅलो मॅडम. हा, नमस्कार. नमस्ते मॅडम. मी पोपट मस्के, पंढरपूरहून आहे. स्वागत मला आहे आपलं. मला योगा शिकण्याची खूप इच्छा होती. मग काल रात्री सरांना पण मी म्हटलं की माझी खूप इच्छा आहे. मग तेवढ्यासाठी मी जॉईन झाले सर. काही व्याधी वगैरे? व्याधी वगैरे काही नाही, फक्त पित्ताचा त्रास आहे, बाकी काही नाही. अच्छा. काही गोळ्या वगैरे कुठल्या चालू नाहीयेत? चालू काहीच नाही. ऍसिडिटीसाठी काहीच नाही चालू ना? हा, गोळी म्हणजे कधीतरी मेडिकल मधले ते रॅन्टीडाईन किंवा ऍसिडिटीची गोळी घेतो, ओके. बाकी काही प्रॉब्लेम नाही. बरं. स्वागत आहे सर आपलं खूप खूप. अ, थँक्यू मॅडम.
अकोलकर सर, तुम्ही तर आपल्या गेल्या महिन्याचेच साधक आहात. स्वागत हो. आहे. नमस्कार मॅडम, मी वैजापूर छत्रपती संभाजीनगरहून आहे. माझं आहे ना उजव्या पायाचं गुडघ्याचं ऑपरेशन झाले 2002 ला. 2002 ला. ओके. हो हो, तर ते गुडघ्यात फोल्ड होत नाही पाय माझा जास्त. अच्छा, कारण ते ऑपरेशन झालंय त्याच्यामुळे ते तुम्हाला नी जॉईंट्सला थोडासा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुम्हाला कदाचित वज्रासन पण हो, वज्रासन नाही त्रास येत होत मला. असेल ना? बरोबर. हो. मग यथाशक्ती प्रयत्न करा. तसंही तुम्ही गेल्या क्लासमध्ये होतातच. स्वागत हो, आहे आपलं खूप खूप. आणि काही अडचण आली तर तुम्ही विचारू शकता. चालेल चालेल, थँक्यू. नेक्स्ट. हा, अनम्यूट होऊन बोलू शकता. नमस्कार, हरिओम. मी रुपाली रनवरे पुण्यावरून आहे. मी काउन्सलर आहे. ते काही व्याधी वगैरे? व्याधी नाही आहेत मला कोणत्याही, आणि कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन झालेलं नाही. ओके, गुड. योग साधनेचं काही बॅकग्राऊंड आहे का? म्हणजे माहिती आहे याच्या आधी कधी केलंय? नाही केलेला. स्वागत आहे आपलं. थँक्यू. नेक्स्ट सीमा ताई, अनम्यूट होऊन बोलू शकता. माझं नाव सीमा साळुंखे आहे. मी फार्मासिस्ट आहे आणि मी चांदोली इथं आहे. आणि माझे 2 सेक्शन झालेत 3 वर्षापूर्वी. काय काय मला नीट ऐकू नाही आलं. हा, परत एकदा सांगाल का? माझं नाव सीमा साळुंखे आहे. हा. मी कांदिवली इथून आहे. हम्म. आणि मी स्वतः फार्मासिस्ट आहे. ओके. आणि माझे 2 सेक्शन झालेत 3 अच्छा, वर्षापूर्वी. किती वर्ष? 3 वर्षापूर्वी. झाले. ओके, ठीक आहे. आता काही त्रास नाहीये ना? नाही. स्वागत आहे. हरिओम. नेक्स्ट प्रियंका ताई. हरिओम. मी प्रियंका बोलतेय आणि मी वर्किंग आहे. आणि व्याधी म्हटलं तर ऍक्च्युली मला पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे. ओके. अच्छा, आणि हो, शिफ्ट कुठे असतात? नॉर्मल जनरल शिफ्ट आहे. ओके, स्वागत आहे. हो, सीओडी साठी पण आपली बरीच आपला जनरल वर्ग असल्यामुळे आपण म्हणजे सगळ्या दृष्टीने आपली ही साधना असते, त्यामुळे तुम्हाला नक्की हो. फायदा होईलच या सगळ्याचा. हरिओम, स्वागत आहे. हरिओम. अजून कोणी आहे मला असं वाटतं? आपण अनम्यूट व्हा. आणि हा, कुलकर्णी सर, तुम्ही अनम्यूट आहात, तुम्ही बोलू शकता. हरिओम. नमस्कार, माझं नाव अभिजित कुलकर्णी. मी पुण्यावरून आहे आणि एक्झिस्टिंग मला कुठली व्याधी नाही. ओके, योग साधनेचं काही बॅकग्राऊंड? पूर्वी करत होतो, पण आता रॅन्डमली करत होतो, रेग्युलर नव्हतो परत. अच्छा, स्वागत आहे. हरिओम. नेक्स्ट इथे अजून कोणी राहिलं असेल तर कृपया अनम्यूट होऊन बोलू शकता. इथे जितेंद्र म्हणून एक आहेत आणि प्रियंका पाटील. हा, तुम्ही पण बोलू शकता. अनम्यूट. हा, माझं नाव प्रियांका प्रमोद पाटील. मी हरिओम. पण वर्किंग आहे. वेट लॉस साठी योगा करायचा आहे. ओके, काही व्याधी वगैरे नाहीये? नाहीत. अच्छा, स्वागत आहे. हरिओम. ठीक आहे. अजून कोणी राहिलं असेल तर चॅटबॉक्स मध्ये मला सांगा जर काही प्रॉब्लेम असेल तर. आता मी सगळ्यांना म्यूट केलेलं आहे. जसं मी मगाशी बोलले की माझा माईक एकदा की माझा मी माईक जॉईन केला तर मग मला तुमचे कोणाचे आवाज येत नाहीत, फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत जाईल. तर जर काही समजलं नाही किंवा काही अडचण आली असेल तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाका आणि मग त्याप्रमाणे आपण ती अडचण जी आहे ती सॉल्व्ह करू. तर आता मी माझा माईक लॅपटॉपला लावून घेते. तर आता सगळ्यात आधी आपल्या वर्गाचा पॅटर्न आपण बघून घेऊया काय आहे. आजपासून आपला 1 महिन्याचा वर्ग सुरू होतोय. याच्यामध्ये काही नवीन साधक सुद्धा आहेत आणि काही जुने साधक सुद्धा आहेत. मिक्स वर्ग असतो आपला.
तर इथे आपल्या वर्गाची अशी सुरुवात असते की पॅटर्न असा आहे, आपला बेसिक टू ऍडव्हान्स असा हा आपला वर्ग आहे. तर काही पहिल्या आठवड्यामध्ये आपण खूप साऱ्या बेसिक गोष्टी शिकतो, म्हणजे बेसिक आसनं जी आहेत ती शिकतो आणि त्याच्यानंतरच त्या बेसिक आसनांची जी पुढची पायरी आहे ऍडव्हान्स वाली, ती पायरी आपण हळूहळू शिकत जातो. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या आठवड्यामध्ये आपण सूर्यनमस्कार घेतो. सूर्यनमस्कार आपण 2 प्रकारचे घेतो. एक जो ट्रेडिशनल सूर्यनमस्कार आहे तो, आणि त्याच्यानंतर डायबिटीज वाला सूर्यनमस्कार. तो जरी डायबिटीज वाला सूर्यनमस्कार असला तरीही तो सगळेजण करू शकतो. एक छोटंसं व्हेरिएशन असतात त्याच्यामध्ये, तर तो सगळेजण करू शकतात. त्याच्यानंतर चौथ्या आठवड्यामध्ये आपण प्रत्येक सिस्टीम वरती कुठली साधना आपल्याला उपयोगी पडेल ते आपण बघू शकतो. जसे की आता इथे एका सरांना पित्ताचा त्रास आहे, म्हणजे आपली डायजेशन संस्था जी सिस्टीम आहे ती कशी बिल्डअप होईल या दृष्टीने आपण तशी साधना घेतो. पण हे आपण चौथ्या आठवड्यामध्ये घेतो. पहिले 3 आठवडे आपण सगळी आसनं शिकत असतो बेसिक टू ऍडव्हान्स वाली. ही आहे आपल्या वर्गाची एक थोडक्यामध्ये पॅटर्न आहे हा. त्याच्यानंतर प्राणायाम जो आहे हा आपला सेकंड वीक पासून सुरू होतो. पहिले काही 4-5 दिवस आपण प्राणायामाची पूर्व तयारी म्हणून काही गोष्टी करतो, काही साधना करतो. तर ती आपल्याला एक व्यवस्थित जमली पाहिजे. त्याच्यानंतर मग आपण प्राणायामाला सुरुवात करतो. तर हा आहे आपल्या वर्गाचा एक छोटासा जो नेहमीचा पॅटर्न आहे तो. तर त्याच्यानंतर आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये आपण योग साधना काय आहे, ती आपण का करतो, कशासाठी, त्याचा उगम कुठून आहे, हे मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगते. जास्त वेळ मी इथे घेत नाही. प्रॅक्टिकलकडे आपलं जास्त लक्ष असतं. तर आपण बघूया की योग म्हणजे काय. तर योग म्हणजे एका वस्तूला दुसऱ्या वस्तूशी जोडणं. जसं शरीराकडून मनाकडे होणारी जी वाटचाल आहे, हा हा एक प्रकारचा योग आहे. योग ही आपल्या प्राचीन भारताची देणगी आहे आणि जी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली आहे. तर त्या देणगीचं आपल्याला जतन करायचं आहे आणि हीच जी आपला हा वारसा जो आहे हा आपल्याला हळूहळू पुढच्या पिढीपर्यंत न्यायचा आहे. तर पूर्वीच्या काळी योग म्हणजे हे एक मोक्ष किंवा कैवल्य एक साधन म्हणून पाहिलं जायचं. पण आता जे आधुनिक युग आहे याच्यामध्ये एवढ्या स्पर्धा झालेल्या आहेत, माणसाचं मन इतकं अस्थिर झालेलं आहे, प्रचंड वेगाने आपण खूप पुढे जात आहोत. त्यामुळे आपलं मानसिक संतुलन थोडंसं बिघडत चाललेलं आहे आणि त्याचबरोबर शरीराचं सुद्धा आपलं संतुलन जे आहे हे बिघडतंय. तर आपल्याला आत्ताच्या ज्या ह्या आपल्या जीवनशैलीमध्ये योग म्हणजे शरीर आणि मनाची जोडणी, हाच एक महत्वाचा उद्देश किंवा एक एम आहे योग साधनेचा. तर हा जो योग आहे हा आपल्याला कोणी दिला, तर मुनी पतंजलींनी त्यांच्या पातंजल योगसूत्र या ग्रंथामध्ये त्यांनी दुसऱ्या पादामध्ये, एकूण या ग्रंथाचे 4 पाद म्हणजे 4 विभाग आहेत. समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद आणि त्याच्यानंतर कैवल्यपाद. तर त्याच्यामध्ये त्यांचा जो दुसरा विभाग आहे साधनपाद, याच्यामध्ये त्यांनी आपल्याला अष्टांग योगाबद्दल माहिती सांगितलेली आहे. तर हा अष्टांग योग आता आपण सगळेजण फॉलो करत आहोत. आपल्या भारतामध्ये ज्या काही इन्स्टिट्यूट आहेत त्या प्रत्येक जण अष्टांग योग फॉलो करत आहेत. तर या अष्टांग योग मध्ये एकूण 8 पायऱ्या येतात. यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर ह्या 8 पायऱ्या कशा असतात किंवा यांचं विश्लेषण जे आहे हे मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवणार आहे. इथे मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. तर काही गोष्टी इथे पहिल्या दिवशी अशा सांगायच्या असतात की जसं मुनी पतंजलीने अष्टांग योग सांगितला, त्याच्यामध्ये त्यांनी आसन हा सुद्धा ही एक पायरी आहे. तर ह्या आसनासंबंधी मुनी पतंजली म्हणतात की आपल्याला स्थिर सुखमासनम, प्रयत्न शैथिल्य, अनंत समापत्तीभ्याम आणि ततो द्वंद्वानी विघातः, अशी 3 सूत्र त्यांनी आपल्याला ह्या पतंजल योग सूत्रामध्ये आसनांसंबंधी सांगितलेली आहेत आणि ही 3 सूत्र आपल्याला नेहमी फॉलो करायची आहेत. तर याच्यामध्ये जे पहिलं सूत्र आहे स्थिर सुखमासनम, इथे आपल्याला आपली शारीरिक क्षमता ओळखून, आपली फिजिकल जी कॅपॅसिटी आहे ती ओळखून आपल्याला आसनं करायची आहेत. कुठेही आपल्याला अट्टाहास करायचा नाहीये, कुठेही आपल्याला ओव्हर ट्राय करायचं नाहीये. प्रयत्न शैथिल्य, अनंत समापत्तीभ्याम म्हणजेच काय, तर कमीत कमी प्रयत्नामध्ये आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल, म्हणजे आपण जास्तीत जास्त त्या स्थितीमध्ये कसे थांबू शकतो, ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि ततो द्वंद्वानी विघातः म्हणजे अशा प्रकारे जर म्हणजे शारीरिक क्षमता ओळखून कमीत कमी प्रयत्नाने जेव्हा आपण आसनं करतो तेव्हा आपली जी फिजिकल कॅपॅसिटी आहे ती जास्त प्रमाणामध्ये वाढते आणि आपली फ्लेक्झिबिलिटी सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये वाढते. तर आपल्याला ही 3 सूत्र एकदम व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला आसनं करायची आहेत. मी तुम्हाला दाखवताना आदर्श जी स्थिती आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करणार.
पण आपल्याला आपली कपॅसिटी ओळखून तो करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर पहिल्या दिवशी एक महत्वाचं अजून सांगायचं असतं ते म्हणजे आपल्याला आपला कॅमेरा जो आहे हा व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवायचा, जेणेकरून आपल्याला एकूण 4 स्थितीमध्ये आसनं करायची असतात. बैठक स्थिती, शयन स्थिती, पोटावर पडून आणि उभं राहून अशा 4 स्थितीमध्ये आपण आसनं करतो. तर ह्या चारही स्थितींमध्ये तुम्ही मला व्यवस्थित दिसला पाहिजेत. कधी कधी नेटवर्क इश्यू असतो, त्यामुळे आपण आपला व्हिडिओ जो आहे हा बंद ठेवतो. पण जर तुम्हाला व्हिडिओ चालू ठेवायचा असेल आणि कारण की त्याशिवाय मला दिसणार नाही की तुमची कॅपॅसिटी कशी आहे आणि तुम्ही कुठे तुम्हाला तुमचं काही वेगळं होतंय का, हे जर तुम्ही व्हिडिओ ऑन ठेवलं तर मला समजेल. मग त्यामुळे व्यवस्थित आपला कॅमेरा ऍडजस्ट करून ठेवायचा की ह्या 4 स्थितीमध्ये तुम्ही मला व्यवस्थित दिसला पाहिजे. ही झाली आपली आसनांबद्दलची थोडक्यात ओळख. त्याच्यानंतर आपल्या वर्गाचा जो पॅटर्न आहे तो कसा आहे, तर सुरुवातीला आपण करतो एकेका नाकपुडीने. त्याच्यानंतर आपण कपालभातीकडे जातो. 4 ते 5 दिवस आपण बेसिक श्वसन मार्गशुद्धी त्यानंतर करायला सुरुवात करतो. तर इथे सुद्धा जेव्हा आपण श्वसन मार्गशुद्धी किंवा कपालभाती करत असतो, तर जर प्रचंड प्रमाणामध्ये तर तुम्हाला डोकेदुखी होत असेल किंवा समजा तुम्हाला डोळ्यांचा जर जास्त नंबरचा चष्मा असेल, तर तुम्हाला ही जी कृती आहे ही करणं एकतर टाळायचं आहे, किंवा जिथे आपण आपल्या पोटाला जो स्ट्रोक देतो, 5 ते 6 स्ट्रोक देतो, तर तिथे तुम्ही 1 ते 2 स्ट्रोक द्यायला हरकत नाहीये. आता हे स्ट्रोक कसे द्यायचे हे हळूहळू तुम्हाला पुढे समजणार आहे. तर सुरुवातीला आपण करतो श्वसन मार्गशुद्धी, त्याच्यानंतर आपण करतो नेत्रशुद्धी, त्राटक. तर ही सुद्धा ही जी नेत्रशुद्धी आहे ही आपण रोज करत नाही, आठवड्यातून फक्त एकदा करतो. तर इथे तुम्हाला समोर ओमची प्रतिमा दिसणार आणि त्या प्रतिमेकडे तुम्हाला एकदा उघड्या डोळ्यांनी पाहायचं असतं आणि त्याच्यानंतर तीच प्रतिमा बंद डोळ्यांनी आपला आयब्रो सेंटर मध्ये पाहण्याचा प्रयत्न करायचा असतो. ही झाली नेत्रशुद्धी. त्यानंतर आपण करतो वाणी शुद्धी, ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. तर इथे आपला पहिला जो उच्चार आहे हा अगदी खणखणीत स्वरातला असतो. बेंबीच्या रेठापासून हा आपल्याला ओंकाराचा उच्चार करायचा असतो. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला, जो उच्चार आपण मोठा केलेला असतो तो थोडासा कमी करायचा आणि अकार आणि मकाराचं प्रमाण समप्रमाणात ठेवायचं. तिसरा जो उच्चार आहे हा मकार लांबवलेला. इथे आपल्याला अगदी खालच्या स्वरामध्ये स्वतःचाच आवाज स्वतःला येईल इतक्या हळू आवाजामध्ये हा ओंकार करायचा असतो. आणि चौथा जो उच्चार आहे हा मानसिक उच्चार असतो, याला कोणतंही प्रमाण नसतं. तर ही ओंकाराची साधना आपण का करतो, तर याच्याबद्दल सुद्धा जी काही माहिती आहे ती मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवणार आहे. ओंकार हा मंत्रांचा बीजमंत्र आहे. कुठलाही मंत्र घ्या जो ओम पासून सुरू होतो. असं म्हटलं जातं की पृथ्वीवर ज्या वेळेला कुठल्याही प्रकारची जीवसृष्टी अस्तित्वात नव्हती, त्यावेळेला एक ध्वनी अस्तित्वात होता आणि तो ध्वनी म्हणजेच ओंकार. तर या ओंकाराला प्रणव म्हटलं जातं, उद्गीत म्हटलं जातं, असे बरेचसे नाव आहेत. भगवद्गीतेमध्ये सुद्धा ओंकाराचं महत्व आलेलं आहे. मुनी पतंजली सुद्धा तस्य वाचक प्रणवः असं त्यांचं सूत्र आहे या ओंकाराबद्दल. म्हणजेच अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप म्हणजेच ओम असं आपण मानतो आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ओमला खूप जास्त महत्व आहे. म्हणून आणि ह्या ओमचा जेव्हा आपण उच्चार करतो आणि तेथून जी कंपन, जी व्हायब्रेशन्स जी आपली निर्माण होतात, त्याच्यामुळे आपलं मन स्थिर होतं, एकाग्र होतं, साधनेकडे त्याची जी वाटचाल आहे ही खूप चांगल्या प्रमाणामध्ये होते. म्हणून आपण ही ओंकार साधना घेत असतो. त्याच्यानंतर आपण करतो प्रार्थना. तर ही प्रार्थना मी तुम्हाला शेअर करणारच आहे, ग्रुपवरती सुद्धा शेअर करणार आहे आणि इथे सुद्धा शेअर करणार आहे. ही ओंकाराची प्रार्थना असेल. त्याच्यानंतर मग आपल्या साधनेला सुरुवात होते. सुरुवातीला आपण लुझनिंग एक्सरसाइज जे आहेत त्या जास्त प्रमाणामध्ये घेतो, म्हणजे सूक्ष्म व्यायाम जे आहेत ते जास्त प्रमाणामध्ये घेतो. आपल्या आपल्या पूर्ण शरीरामध्ये काही जॉईंट्स आहेत, आपल्या हातांच्या बोटांमध्ये जॉईंट्स आहेत, पावलांच्या बोटांमध्ये जॉईंट्स आहेत, मनगटामध्ये, अँकलमध्ये, कोपरामध्ये, सगळीकडे हे जे जॉईंट्स आहेत हे जॉईंट्स मोकळं होणं सुरुवातीला गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण आसनं करतो तेव्हा सुरुवातीला आपल्याला ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या करणं आपल्याला जमलं पाहिजे. बघा, जेव्हा आपण लहान मुलांना शाळेमध्ये टाकतो तेव्हा आपण डायरेक्ट त्यांना पहिली किंवा दुसरीला टाकत नाही, नर्सरी पासून सुरुवात होते. तशीच ही आपल्या साधनेची सुरुवात जी आहे ही आपली बेसिक गोष्टीपासून सुरुवात होते आणि त्याच्यानंतर आपण हळूहळू एक एक पायरी पुढे जातो. तर ही झाली आपली थोडक्यात ओळख. आणि दुसरं म्हणजे एक महत्वाचं, योग
हे एक शिस्त आहे, ही एक साधना आहे. म्हणजे फक्त शरीर आणि मन याच्यामध्ये म्हणजे यांची कसरत नसून आपण डेडिकेशनने किती ही साधना करतोय, मनापासून किती करतोय आणि आपल्याला त्याचा आनंद किती होतोय, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे माझं वेळोवेळी असं सांगणं असेल की आपल्याला म्हणजे तुम्ही वर्ग जरी आपल्याला या सगळ्या वर्गाचे तुम्हाला लिंक्स भेटणार आहेत, रेकॉर्डिंग्स भेटणार आहेत, हे शेवटच्या दिवशी भेटणार आहे. तुम्हाला रोज रेकॉर्डिंग्स पाठवले जाणार नाहीत. जेव्हा या वर्गाचा शेवटचा दिवस असेल त्या दिवशी तुम्हाला याचे सगळे रेकॉर्डिंग्स आणि त्याचबरोबर सर्टिफिकेट तुम्हाला पाठवलं जाईल. रोज पाठवलं जाणार नाही. त्यामुळे नियमित वर्ग जॉईन करण्याचा प्रयत्न करा. एखाद वेळेस काही अडचण असेल तर ठीक आहे, पण नियमितता ठेवा, अटेंडन्स व्यवस्थित ठेवा. त्या फ्लो मध्ये जर तुम्ही राहाल आणि कराल साधना, तर त्याचे जे इफेक्ट आहेत ते तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मिळणार आहेत. ही झाली थोडक्यामध्ये आपली ओळख किंवा आपल्या वर्गाची जो पॅटर्न आहे तो झाला. तर आता इथे आपल्याला काही गोष्टी फॉलो करायच्या असतात किंवा काही मुद्रा आपल्याला बघायच्या असतात. तर ह्या मुद्रा कशा करायच्या हे मी तुम्हाला आता दाखवते. सुरुवातीला आपण करतो द्रोण मुद्रा. तर ही द्रोण मुद्रा जी आहे ही आपल्याला दोन्ही हातांची बोटं जॉईन करून घ्यायची, त्याचा कप करायचा अशा प्रकारे आणि हे हातांची जी स्थिती आहे ती आपल्या गुडघ्यांवर ठेवायची. हाताची कोपरं जी आहेत ही शरीराच्या जवळ आहे, ती कुठेही आपण असे हात ताठ केले नाहीयेत. असे हात ताठ करतो ना तेव्हा नकळत आपल्या पाठीच्या कण्यावरती प्रेशर येतो. त्यामुळे हाताची कोपरं जी आहेत ही अशी शरीराच्या जवळ ठेवायची, म्हणजे आपला पाठीच्या कण्याला जास्त त्रास होत नाही आणि आपण पण या स्थितीमध्ये व्यवस्थित बसू शकतो. तर ही झाली आपली पहिली मुद्रा म्हणजेच द्रोण मुद्रा, जी आपण जेव्हा श्वसन मार्ग शुद्धी करतो तेव्हा आपल्याला ही द्रोण मुद्रा करायची असते. त्यानंतर आपण करतो ज्ञान मुद्रा. तर ही ज्ञान मुद्रा आपल्याला आपला अंगठा आणि जे पहिलं बोट आहे यांची जी टोकं आहेत त्यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श करायचा. बरोबर. ही झाली आपली ज्ञान मुद्रा. हातांची जी 3 बोटं आहेत ती अर्धवट मिटलेली आणि हाताचे तळवे जे आहेत हे सिलिंगच्या दिशेला म्हणजेच आकाशाच्या दिशेला. बरोबर. ही झाली आपली ज्ञान मुद्रा आणि इथे पुन्हा आपली हाताची कोपरं बघा शरीराच्या जवळ आहेत. कुठेही आपण हात असे ताठ केलेले नाहीयेत, तर ते शरीराच्या जवळ आहेत हाताची कोपरं. ही झाली आपली ज्ञान मुद्रा. त्याच्यानंतर आपण करतो नमन मुद्रा. म्हणजे सुरुवातीला जेव्हा आपण प्रार्थना घेतो वर्ग सुरू होताना त्यावेळेला आणि जेव्हा आपला वर्ग संपतो तेव्हा आपण शांतीपाठ घेतो, त्यावेळेला आपल्याला ही नमन मुद्रा करायची असते. आता ज्यांना आता इथे कोणी मला वाटत नाहीये की कुणाला पाठदुखीचा त्रास आहे, पण तरी पण ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे किंवा कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी ही नमन मुद्रा करणं टाळायचं आहे. तर ही मुद्रा कशी करायची हे मी तुम्हाला आधी दाखवते. तर अजून एक महत्वाचं सांगायचं राहिलं ते म्हणजे ज्या वेळेला मी तुम्हाला एखादं नवीन आसन दाखवत असते, त्याच्याबद्दल माहिती देत असते किंवा ते कसं करायचं हे दाखवत असते, त्यावेळेला तुम्ही हे आसन व्यवस्थित बघून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण सगळे एकत्रित करणारच आहोत. पण आधी तुम्ही ते आसन बघायचं, कशा प्रकारे बसलं जातंय, कशा प्रकारे कृती होतीये हे व्यवस्थित बघायचं आणि मग आपण सगळे पुन्हा एकत्रित करणार आहोत. माझ्याबरोबर जर तुम्ही करताना घाई केलीत तर कुठेतरी दुखापत होऊ शकते किंवा एखादा स्नायू, एखादा जॉईंट कुठेतरी त्याला इजा होऊ शकते. म्हणून डेमो देताना आधी बघायचं कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करणार आहोत. तर आता मी तुम्हाला दाखवते नमन मुद्रा कशी करायची. तर आज आपण साधी बैठकच घालणार आहोत. उद्यापासून आपण पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा सुखासन ही जी आसनं आहेत ही आपण बघणार आहोत. तर आज आपल्याला साधी बैठक घालायची आहे. दोन्ही हात जे आहेत ते बघा अशा प्रकारे जोडून घ्यायचे. जोडलेले हात छातीपाशी आहेत. तर आधी बघून घ्या नमन मुद्रा कशी केली जाते. त्यानंतर हे जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि हळूहळू कमरेत न पुढे झुकायचं. आता मी थोडीशी क्रॉस होते. हळूहळू आपल्याला कमरेतनं पुढे झुकायचंय. जोडलेले जे हात आहेत ते जमिनीवर येतील. सीटचा भाग न उचलता जोडलेले हात, कपाळ आणि हातांची कोपरं पूर्णपणे जमिनीवर. इथे आपण सुरुवातीला जेव्हा आपण ही नमन मुद्रा करतो तेव्हा आपण संपूर्णपणे नतमस्तक असतो. आपल्या मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव असतो. ही झाली आपली नमन मुद्रा. आणि जेव्हा वर्गाचा आपला शेवट होतो आणि तेव्हा आपण ही मुद्रा करतो त्यावेळेला आपल्यामध्ये एक समर्पणाचा भाव असतो. आणि उलट चाल करताना बघा सावकाश हळूहळू
तिथल्या तिथे सरळ व्हायचं आणि मग जोडलेले हात आपल्याला पुन्हा छातीपाशी घ्यायचे आहे. आता इथे यथाशक्ती प्रयत्न करायचा. जर आपला सीटचा भाग मागून उचलला जात असेल तर जेवढी आपली क्षमता आहे, म्हणजे समजा तुम्हाला एवढंच पुढे झुकता येत असेल तर तेवढंच झुकायचं, ओव्हर ट्राय करायचं नाही. म्हणजे हात जर तुम्ही जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न केलात आणि मागून सीटचा भाग उचलला गेला तर मग तो जो इफेक्ट आहे तो आपल्याला व्यवस्थित मिळणार नाही. आपण हे का करतो? आपण पुढे झुकतो जेव्हा आपण त्याच्यामध्ये आपोआप आपल्या मनामध्ये एक नमन भाव असतो, म्हणून आपण ही कृती करत असतो. तर ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी ही पुढे झुकणारी आसनं करणं टाळायचं आहे आणि सीटचा भाग न उचलता जेवढा आपल्याला पुढे झुकता येईल तेवढं आपल्याला पुढे झुकण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, हे कळलंय, लक्षात आलंय प्रत्येकाच्या. आपण सुरुवातीला द्रोण मुद्रा पाहिली, त्याच्यानंतर आपण ज्ञान मुद्रा पाहिली आणि त्यानंतर आपण नमन मुद्रा पाहिली. तर आता आपण बघूया श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते आणि मग आपण आपल्या वर्गाला सुरुवात करू. तर श्वसन मार्ग शुद्धीसाठी सुद्धा आपल्याला साधी बैठक आज आपण घालणार आहोत. तर ही आपल्याला शुद्धी जी आहे ही एकेका नाकपुडीने करायची असते. तर इथे आपल्याला सहज श्वास भरून घ्यायचा असतो आणि जेव्हा आपण तो श्वास सोडतो तो आपल्याला थोडासा फोर्सफुली सोडायचा असतो. म्हणजे इथे श्वास घेण्याची जी कृती आहे ती सहज असते, पण श्वास सोडण्याची जी कृती आहे ती थोडीशी फोर्सफुली असते, ऍक्टिव्हली असते. बघा, एक आवर्तन मी करून दाखवते. आपण सुरुवातीला फक्त 5 आवर्तन करणार आहोत. तर एक आवर्तन दाखवते मी तुम्हाला कसं करायचं. आज आपण आपला हात जो आहे हा पोटावर ठेवणार आहोत. तर एक आवर्तन मी दाखवते. श्वसन मार्ग शुद्धी आपण एकेका नाकपुडीने करतो. एकदा उजवी नाकपुडी आणि एकदा डावी नाकपुडी. ज्यांचं नाकाचं हाड वाढलेलं आहे, ज्यांना सायनसचा त्रास आहे, नाक चोंदलेलं असेल, सर्दी झालेली असेल तर श्वसन मार्ग शुद्धी करणं टाळायचं आहे. कॉन्ट्राइंडिक्शन मी थोडेसे जास्त सांगते कारण की आपला ऑनलाईन वर्ग आहे, तुम्हाला तिथे काय होतं या वेळेला मला माहिती नसतं, म्हणून कॉन्ट्राइंडिक्शन थोडेसे आपल्याला व्यवस्थित पाळायचे आहेत. तर आपण ही शुद्धी का करतो? श्वसन मार्ग शुद्धी, शुद्धीशिवाय सिद्धी नाही असं म्हटलं जातं. आपला श्वसन मार्ग मोकळा झाला की आपोआप आपल्याला खूप ताजं वाटतं, खूप फ्रेश वाटतं. म्हणून आपण ही श्वसन मार्ग शुद्धी जी आहे ही आपण सुरुवातीला घेतो. तर आता मी दाखवते तुम्हाला ही कशी केली जाते. तर सुरुवातीला आपण उजव्या नाकपुडीने श्वास घेणार आहोत आणि त्याच नाकपुडीने आपण फोर्सफुली श्वास सोडणार आहोत. म्हणून डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी आपल्याला सहज बंद करायची असते. जेंटली प्रेस, कुठेही आपल्याला तो नाक असा दाबायचा नाहीये किंवा कुठेही ओव्हर ट्रायने आपल्याला तो प्रेस करायचा नाहीये. तुम्ही अगदी सहज जरी अंगठा ठेवला तरी तो आपोआप आपली ती नाकपुडी जी आहे ही बंद होते. आणि त्यानंतर उजवा जो हात आहे तो आपल्या पोटावर ठेवायचा. उजवा हात पोटावर ठेवायचा. एक श्वास भरून घ्यायचा. बघा, पोट किंचित बाहेर येत आहे आणि हा घेतलेला श्वास आपल्याला फोर्सफुली सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा. म्हणजे फोर्सफुली आपण तो श्वास सोडतो आणि तो श्वास सोडताना इनवर्ट स्ट्रोक द्यायचा. पोटाला आतमध्ये हलकासा झटका, फोर्सफुली आपल्याला हा श्वास सोडायचा आहे. बघा, पुन्हा एकदा तुम्ही माझ्याकडे बघू शकता आणि मग आपण एकत्रित करू. हे बघा, एक श्वास भरून घ्यायचा, पोट हलकस बाहेर येईल आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. म्हणजे आपण शिंक आल्यानंतर कसं पोट आपलं आत जातं आणि आपण फोर्सफुली आपला ती शिंक आहे ती बाहेर पडते, त्याप्रमाणे ही कृती असेल. बघा, पुन्हा एकदा दाखवते. एक श्वास भरून घेतो, पोट बाहेर येत आहे आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका द्यायचा. हा, बरोबर आहे, बरोबर आहे मस्के सर, तुमचं होतंय बरोबर. बरोबर. हा, आता ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी कृपया व्यवस्थित करा. जर नाही समजलं तर चॅट बॉक्स मध्ये टाका, मी पुन्हा एकदा तुम्हाला ही कृती दाखवेन. हा, बरोबर आहे सर, ठीक आहे. सावकाश थांबा, आता कृती थांबवा. ठीक आहे, म्हणजे आता हे समजलेलं आहे, तुम्हाला तरी समजलंय. बाकीच्यांना जर नाही समजलं तर चॅट बॉक्स मध्ये टाका, आपण पुन्हा एकदा करू जाऊ. ठीक आहे. तुमचं पण सर होतंय बरोबर, पालसकर सर. ठीक आहे, यथाशक्ती प्रयत्न. बरोबर. आणि
हा, रुपाली ताई. ओके, तुमचा थोडासा मला कॅमेरा थोडासा ब्लर दिसतोय व्हिडिओ, पण ठीक आहे. हा, आता दिसतोय, आता दिसतोय. बघू, पुन्हा एकदा करा. श्वास घेताना पोट थोडस बाहेर येईल आणि सोडताना आतमध्ये हलकासा झटका द्यायचा आणि फोर्सफुली श्वास सोडायचा आहे. ठीक आहे, ठीक आहे. मग आता आपण करूया श्वसन मार्ग शुद्धी. साधी बैठक घालायची आहे. पाठीचा कणा सरळ ठेवायचा. पाठीचा कणा सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये, जे आपण मगाशी पाहिली होती द्रोण मुद्रा. बरोबर. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी ही श्वसन मार्ग शुद्धी बंद डोळ्यांनी करण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल, प्रयत्न करा. आणि आता डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. बरोबर. आजचा पहिला दिवस आहे म्हणून आपण थोडासा हातांचा आधार घेतोय. आणि आता उजवा हात आपल्या पोटावर ठेवा. डोळे अलगद मिटलेले. कपाळावर कोणत्याही आटी नसेल. चेहरा शांत असेल. बरोबर. उजवीने आहे तो श्वास सोडून द्या. उजवीने एक सहज श्वास भरून घ्या. पोट किंचितस बाहेर येत आहे. आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्या आणि फोर्सफुली श्वास बाहेर सोडा. एक. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घ्या. पोट हलकस बाहेर येत आहे. आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि फोर्सफुली श्वास सोडा. 2. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 3. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 4. अजून 2 आवर्तन आपली आपण करूया. 5. 6. डावा हात गुडघ्यावर, उजवा हात गुडघ्यावर. डोळे अलगद मिटून घेऊया. जाणीव आपली उजव्या नाकपुडीकडे घेऊन जाऊया. उजव्या नाकपुडी मधला श्वसन मार्गातला बदल, त्याकडे लक्ष. किंचितसा बदल तुम्हाला जाणवत असेल. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करा. डावा हात आपल्या पोटावर येऊ देत. बरोबर. डोळे अलगद मिटलेले किंवा उघडे असले तरीही चालतील, कृती लक्षात येण्यासाठी. आणि आता डावीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल. आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 1. फोर्सफुली श्वास सोडतोय. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इनहिलेशन. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. फोर्सफुली श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 2. 3. 4. 5. 6. उजवा हात गुडघ्यावर, डावा हात गुडघ्यावर. डोळे अलगद मिटून घेऊया. जाणीव आपली डाव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याकडे लक्ष. करणार आहोत नेत्र शुद्धी. दोन्ही आता आपल्याला ज्ञान मुद्रा करायची आहे. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श करतोय आपण. नेत्र शुद्धी. बहिरत्राटक. समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण होणारी किरण, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. अ, उ, म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या उघड्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत.
ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मवेदा असं माऊलींनी ज्याचं वर्णन केलेलं आहे असा हा ओम. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम, त्रिगुणातीत कालातीत ओम. डोळे जळावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश, स्थिती, उत्पत्ती आणि लय सर्व समावेशक ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. बंद डोळ्यांनी आपण करतोय अंतर्द्राटन. मनातील विचारांची गती कमी होण्यासाठी, साधनेकडे आपली वाटचाल अनुकूल होण्यासाठी आपण करतोय ओंकार साधना आणि नेत्रशुद्धी. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर, चेहरा शांत असेल, कपाळावर कोणतीही आटी नाही. करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पटीतला असेल. अचं प्रमाण हे आपलं 80% असणार आहे आणि मचं प्रमाण 20%. अ उ म असा 3 अक्षरांनी बनलेला ओमचा उच्चार आपण करणार आहोत. तर उ जो आहे हा इथे सायलेंट असणार आहे. पहिल्या उच्चारासाठी आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडताना खणखणीत स्वरातला ओमचा उच्चार. ओम. काही कंपनांची अनुभूती मिळते का हे आपलं आपण तपासूया. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला असेल. अकार आणि मकार समसम प्रमाणात. त्यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडताना उच्चार ओम. तिसरा उच्चार हा मकार लांबवलेला. अचं प्रमाण हे 20% असेल आणि मचं प्रमाण 80% असेल. शरीराकडून मनाकडे नेणारा हा तिसरा उच्चार खर्ज स्वरातला अगदी खालच्या पट्टीतला. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओम. चौथा उच्चार हा मानसिक असेल. याला कोणतंही प्रमाण नाही. आत्मतत्व बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा असा हा मानसिक उच्चार. यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडताना मनातल्या मनात उच्चार. दोन्ही हात जोडून घ्यायचे, अलगद डोळे उघडायचे. समोर स्क्रीनवर तुम्हाला या ओंकाराची प्रार्थना दिसत आहे. माझ्या मागोमाग आपण ही प्रार्थना बोलूया. डोळे डोळे उघडलेले आहेत. समोर स्क्रीनवर प्रार्थना दिसते. ओंकारं बिंदु संयुक्तम, ओंकारं बिंदु संयुक्तम, नित्यं ध्यायन्ति योगिनः, नित्यं ध्यायन्ति योगिनः, कामदं मोक्षदं चैव, कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. या प्रार्थनेचा भावार्थ खाली आहे. योगीजन नित्यनेमाने बिंदू सहित ओंकाराचे ध्यान करतात. अशा इच्छापूर्ती आणि मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. पुन्हा डोळे अलगद मिटून घेऊया आणि करणार आहोत आपण आता नमन मुद्रा.
जोडलेले हात सावकाश डोक्याच्या दिशेने वर न्या आणि यथाशक्ती हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. सीटचा भाग न उचलता जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न. संपूर्ण लीन भाव भक्तिभाव मनामध्ये. आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या वर्गाची सुरुवात, आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात पुन्हा आपल्या छातीपाशी येतील. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करूया आणि निर्माण झालेली ऊब आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना अलगदपणे देऊ आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आतापर्यंत जर कोणाला काही अडचण वाटत असेल तर तुम्ही मला विचारू शकता, चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. जे आता नवीन जॉईन झालेले आहेत त्यांनी कृपया इथे चॅट बॉक्स मध्ये जर तुम्हाला कुठली व्याधी असेल किंवा कुठल्याही प्रकारचं जर ऑपरेशन झालं असेल तर ते तुम्ही मला इथे चॅट बॉक्स मध्ये टाका. जे आता नवीन जॉईन झालेत त्यांनी कुठल्या उद्देशाने तुम्ही हा वर्ग जॉईन केलाय त्यांच्यासाठी ही सूचना. तर आता आपण बघूया बैठक स्थितीमध्ये विश्रांती कशी असते. दोन्ही जे आपले पाय आहेत ते आता सरळ करा, मोकळे करा दोन्ही पाय. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्या. दोन्ही हात जे आहेत हे थोडेसे हलकेसे मागे जाऊ दे आणि मान मागे सैल सरसोड. ओके, धन्यवाद सर. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैल सर सोडून द्या. ही झाली आपली बैठक स्थितीमधली विश्रांती. आपण 4 स्थितींमध्ये आसनं करणार आहोत. तर आता जी आपण ही स्थिती घेतली ही आहे आपली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. ओके, ठीक आहे पाटील सर, धन्यवाद. तर आपण सुरुवातीला करणार आहोत थोडीशी लुझनिंग एक्सरसाइज. तर त्यासाठी दोन्ही पाय जुळून घ्या, हात आपले मागे, पाठीचा कणा आपला सरळ असेल. बरोबर. आता आपल्याला दोन्हीही पावलांमध्ये एकत्रित दोन्हीही पायांची जी बोटं आहेत ही ती आपल्याला थोडीशी लांब करायची आहे. बघा, एकमेकांपासून लांब करायची आहे आणि जवळ घ्यायची. लांब नाही, फक्त बोटांमध्ये हालचाल असेल. फक्त पावलं आपल्याला कुठेही अशी नाही करायची. फक्त आपली बोटं जी आहेत ही थोडीशी सेपरेट करायची, रिलॅक्स करायची. सेपरेट करायची, लांब करायची, रिलॅक्स. ताणायची आहेत, बरोबर, रिलॅक्स करायची. छान. ताणायची आहेत, रिलॅक्स करायची, बरोबर. आणि त्यानंतर आता आपला चवड्याचा भाग जो आहे म्हणजे आपला हा वाला पोर्शन तो आपल्याला फोल्ड आणि अनफोल्ड. हा नाही, मी तुम्हाला फक्त दाखवताना असा हात दाखवते, तुम्ही हात मागेच ठेवा, पाठीचा कणा सरळ. आणि हा दुसरं म्हणजे सर जेव्हा मला स्पॉटलाइट करतात ना तेव्हा फक्त माझीच विंडो तुमच्या समोर दिसू देत, म्हणजे तुम्हाला ज्या कृती आहेत ह्या व्यवस्थित दिसतील. जर तुम्ही गॅलरी मधून मला बघत असाल तर तुम्हाला पटकन त्या कृती नीट दिसणार नाहीत. म्हणून जेव्हा सर मला स्पॉटलाइट करतात तेव्हा फक्त माझी विंडो तुम्हाला दिसू दे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कृती दिसतील. ठीक आहे. आता आपण आपला जो चवड्याचा भाग आहे तो आपण फोल्ड आणि अनफोल्ड करणार. तर त्यासाठी पहिल्यांदा अंगठा फोल्ड करा आणि मग त्याच्यावर 4 बोटं. अंगठा फोल्ड करायचा, त्याच्यावर 4 बोटं फोल्ड करायची, मग ओपन करायचं. त्यानंतर 4 बोटं फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर अंगठा. बरोबर. फक्त चवड्याचा भाग जो आहे तो आपण फोल्ड आणि अनफोल्ड करतो. अंगठा पहिल्यांदा फोल्ड करायचा आणि मग त्याच्यावर 4 बोटं फोल्ड करायची, ओपन करायचं, बरोबर करताय. मग 4 बोटं फोल्ड करूया आणि त्याच्यावर अंगठा ठेवायचा आहे आणि ओपन करायचंय, बरोबर. पुन्हा एकदा अंगठा फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर 4 बोटं ओपन करायचं. आणि आता आपण अँकल मधून आपलं पाऊल जे आहे हे स्वतःकडे खेचून घ्या. अँकल मधून पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. बघा, तुमच्या पोटरीच्या इथे तुम्हाला हलकासा प्रेशर वाटतोय, गुडघ्याच्या इथे तुम्हाला हलकासा प्रेशर वाटेल, अँकल जॉईंटच्या इथे तुम्हाला हलकासा प्रेशर वाटेल. आणि आता हेच पाऊल जमिनीकडे ताणून घ्या. जेव्हा आपण पावलं जमिनीकडे ताणतोय तेव्हा अँकल जॉईंट्स वरती सुद्धा ताण आहे,
आपल्या पोटरीचा भाग, गुडघ्याचा भाग, तिथे सुद्धा तुम्हाला एक हलकासा ताण किंवा प्रेशर जाणवेल. पुन्हा एकदा स्वतःकडे खेचून घ्या पावलं आणि जमिनीकडे ताणा. अगदी सावकाश जाणीवपूर्वक कृती करतोय आपण. जर आपलं लक्ष नसेल तर तो एक प्रकारचा व्यायाम होईल. म्हणून योग साधनेमध्ये जाणीवपूर्वक कृती करणं फार महत्वाचं आहे. स्वतःकडे खेचायचं, जमिनीकडे ताणायचं. बरोबर, स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. छान. थांबायचं आहे. पुन्हा पावलं जुळलेली आहेत, मध्यभागी आहेत आणि आता ह्यांचं रोटेशन करूया क्लॉकवाईज. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. बरोबर. 1 उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. 2 उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. 3 बरोबर. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. आता ज्यांनी पुढे जेव्हा आपण पावलं झुकू तेव्हा म्हणजे प्रयत्न करा, ओव्हर ट्राय करू नका. आता हीच कृती डावीकडून उजवीकडे. पावलं आपली डावीकडे जातील, पुढे जातील, उजवीकडे, पाठीमागे. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 आणि 5. बरोबर. सावकाश कृती थांबवायची आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि विश्रांती. मान मागे सैल सर सोडू. आज आपण पाहूया सुखासनामध्ये कसं बसतात. सुखासन म्हणजे हे पद्मासनाचं किंवा अर्ध पद्मासनाची ही आधीची पायरी आहे किंवा बेसिक ही कृती आहे. तर हे कसं बसतात दाखवते मी तुम्हाला. सुखासनामध्ये किंवा याला स्वस्तिकासन असं सुद्धा म्हटलं जातं. या आसनाला सुखासन आणि स्वस्तिकासन अशी दोन्ही नावं आहेत. तर इथे कसं बसायचं, इथे मात्र आपल्याला बघा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय अशा प्रकारे. आधी दाखवते मग आपण एकत्रित करू. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे, कारण की तिथे त्यांना गुडघ्यांवरती प्रेशर येत नाही. तर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. सुरुवातीला आपला जो उजवा पाय आहे तो आपल्याला फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. बघा या प्रकारे. मग डावा पाय जो आपला सरळ आहे तो आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि ना बघा ही उजव्या पायाची जी पोटरीचा जी ही खोच दिसते ना, ही हा जो गॅप आहे ना, त्या गॅप मध्ये आपल्याला हे उजव्या पायाचं पाऊल, डाव्या पायाचं पाऊल टाकायचं. बघा या प्रकारे. एकदम सहज आपण हे करू शकतो. त्याच्यामुळे काय होतं, आपली जो आपण जी मांडी घालतो ना ती थोडीशी अशी स्प्रेड होते. त्यामुळे आपल्या गुडघ्यांवरती प्रेशर येत नाही. आपण ह्या आसनामध्ये अगदी बराच वेळ बसू शकतो. म्हणून याला सुखासन असं नाव आहे. ठीक आहे. करूया एकत्रित प्रयत्न. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या आणि सुरुवातीला उजवा पाय आहे तो फोल्ड करा. त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. बरोबर. आणि आता डावा पाय जो आपला सरळ आहे ना तो फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल उजव्या पायाची जी पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे ना त्याच्यामध्ये फिक्स करा. डाव्या पायाचं पाऊल उजव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे त्याच्यामध्ये ते फिक्स करा. थोडासा अंगठा आपला बाहेर येईल डाव्या पायाचा. बरोबर. हे सुखासन हे प्रत्येकाला जमतं आणि आपण सहज करू शकतो. बरोबर. छान. आणि दोन्ही हातांची द्रोण मुद्रा. हाताची कोपरे शरीराच्या जवळ. पाठीचा कणा सरळ, डोळ्यालगत मिटून घ्या. एक हलकसं स्मित असे चेहऱ्यावर आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. आणि आता आपण थोडेसे हाताची लुजनिंग एक्सरसाइज करूया. पायाचे केले तसंच हातांचे सुद्धा. दोन्ही हात समोर घ्या. हाताचे तळवे समोर स्क्रीनच्या दिशेला आहेत. बरोबर. आणि आता हाताच्या 5ही बोटांमध्ये एकत्रित ताण द्या. जास्तीत जास्त स्प्रेड करा हाताची 5ही बोटं. बरोबर. हे आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही हात समोर घ्या आणि हातांच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण द्या. स्ट्रेच स्ट्रेच. बरोबर. आणि आता अंगठा आतमध्ये घ्या आणि मग त्याच्यावर 4 बोट घट्ट मुठ वळून घ्या. बरोबर. छान. पुन्हा एकदा ओपन करा. जास्तीत जास्त स्ट्रेच, ताण आणि मग 4 बोट फोल्ड करायची, त्याच्यावर अंगठा. बरोबर. पुन्हा एकदा ओपन करूया.
जास्तीत जास्त स्ट्रेच, ताण द्यायचा आहे हाताच्या 5ही बोटांमध्ये आणि मग अंगठा फोल्ड करायचा, त्याच्यावर 4 बोट घट्ट मुठ वळून घ्यायची. बरोबर. पुन्हा एकदा ओपन करायचंय, जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे आणि मग 4 बोट पेरापेरातनं फोल्ड करा आणि मग त्याच्यावर अंगठा. बरोबर. पुन्हा एकदा ओपन करूया, जास्तीत जास्त स्ट्रेच, अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोट घट्ट मुठ वळून घ्यायची. थोडीशी हाताला तुमच्या रग लागेल, आपल्याला सवय नसते. ठीक आहे, घट्ट मुठ वळवली आणि आता अँकल मधून हाताची मूठ थोडीशी अशी वर करा आणि जमिनीकडे ताणा. बरोबर. फक्त हाताची मूठ थोडीशी वर करा. बरोबर. छान. आणि जमिनीकडे वर करायची आहे. छान. जमिनीकडे. आपले जे मनगटामध्ये म्हणजे आपलं रिस्ट जे आहे, आपण जिथे घड्याळ घालतो तिथले जे जॉईंट्स आहेत ते आपण मोकळे करतोय. बरोबर. अप अँड डाऊन. छान. थांबायचंय. हाताची मूठ आधी ओपन करा. सावकाश दोन्ही हात खाली येऊ देत गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटून घेऊया. आपल्या हाताला आलेला ताण त्याकडे लक्ष. पुन्हा एकदा डोळे उघडायचे आणि आता आपण करणार आहोत थोडेसे आपल्या नेक रोटेशन. तर सुरुवातीला आपली मान सावकाश उजवीकडे न्यायची आहे, मध्यभागी आणायची. बरोबर. मग डावीकडे पाहायचंय, मध्यभागी. पुन्हा एकदा उजवीकडे पाहूया. अगदी सावकाश हालचाल फक्त मानेमध्ये असेल. मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. बरोबर. आता आपण 2 वेळेला कृती एकदा वर पाहणार आहोत आणि एकदा खाली पाहणार. तर जेव्हा आपण जमिनीकडे आपली मान नेऊ किंवा आपली हनुवटी, आपला चेहरा नेऊ, ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पाठीची दुखणी आहे, त्यांनी ही जी पुढे झुकणारी कृती आहे ना ती करणं टाळा. ठीक आहे. बाकीच्यांनी आता आपली मान सावकाश वर न्यायची आहे, चेहरा सिलिंगला समांतर आणि त्याच्यानंतर सावकाश मान खाली झुकवायची आहे, हनुवटी गळ्याकडे. सावकाश मान वर आणि मग खाली, हनुवटी गळ्याकडे. अजून एकदा करूया. सावकाश मान वर न्यायची आहे, चेहरा सिलिंगकडे आणि मग सावकाश मान खाली, हनुवटी गळ्याकडे. ठीक आहे. हनुवटी गळ्याकडे आली आहे. आता तिथे थांबा थोडा वेळ आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. सावकाश आपली मान उजवीकडे न्या, मग पाठीमागे येऊ दे, त्याच्यानंतर डावीकडे आणि मध्यभागी. अजून एक राऊंड करूया क्लॉकवाईज. मान सावकाश उजवीकडे, पाठीमागे गोलाकार फिरवायची, डावीकडे, मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज करूया. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे आणि मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबा. सावकाश मान सरळ करा, अगदी सावकाश. छान. त्यांचे व्हिडिओ ऑन आहेत, त्यांचं छान दिसतंय, व्यवस्थित करताय. आता जे आपण हे सुखासन घातलंय ते आता आपल्याला सोडायचंय. त्यामुळे पहिल्यांदा डावा पाय सावकाश वर उचला आणि तो सरळ करा. आधी डावा पाय सरळ करा आणि मग खाली असलेला उजवा पाय सरळ. बरोबर. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर आहे आणि आता आपल्याला हेच आसन विरुद्ध बाजूने करायचंय. ठीक आहे. आता दोन्ही पायांमध्ये अंतर आहेच. आता डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. आता ज्यांची गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली आहे त्यांनी पाय फोल्ड करताना थोडीशी काळजी घ्या. जर एका पायाने त्या बाजूने जमत नसेल तर ज्या बाजूने जमतंय त्या बाजूने कृती करण्याचा प्रयत्न करा. आता उजवा पाय फोल्ड करायचा आहे आणि त्याचं पाऊल डाव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे त्याच्यामध्ये फिक्स करून घ्या. बरोबर. छान. आणि इथे आता आपण करणार आहोत ज्ञान मुद्रा. थोडीशी पुढे ज्ञान मुद्रा. आपला पहिलं बोट आणि अंगठा बरोबर यांचा एकमेकांना स्पर्श, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही हात आपले गुडघ्यांवर, पाठीचा कणा सरळ. डोळे अलगद मिटून घेऊया.
लक्ष आपल्या श्वासाकडे. आपण करणार आहोत आता समान श्वसन प्राणायामाची बेसिक तयारी. समान श्वसन मध्ये आपल्याला आपण जो श्वास घेतो तो श्वास आपल्याला ज्या पद्धतीने आपण घेतलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला तो सोडायचा आहे. म्हणजे कसं, तर मी सांगते तुम्हाला, मी अंक काउंट करेन त्याप्रमाणे आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि जसं मी अंक काउंट करेन त्याचप्रमाणे आपल्याला श्वास सोडायचा आहे. जसं एक आवर्ते मी तुम्हाला दाखवते. ज्यांना सुखासनामध्ये जर समजा त्रास होत असेल तर त्यांनी साधी बैठक घालायला हरकत नाहीये. साधी बैठक किंवा खुर्ची किंवा टेबलवर बसू शकतो. ठीक आहे. समान श्वसनाचं एक आवर्तन दाखवते. आहे तो श्वास सोडायचा. एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितस बाहेर येईल. मी अंक काउंट करते. 1 2 3 4 आणि संथ गतीने श्वास सोडताना पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. 4 3 2 1. इथे आपला श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा जो कालावधी आहे हा आपला समान असतो, इक्वल असतो, म्हणून ह्याला समान श्वसन म्हणतात. एक महत्वाचं अजून सांगायचं म्हणजे आपलं जे आयडियल ब्रीदिंग पॅटर्न आहे ते म्हणजे श्वास घेताना आपलं पोट बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना ते आतमध्ये गेलं पाहिजे, आतल्या दिशेला गेलं पाहिजे. हे आपलं आयडियल ब्रीदिंग पॅटर्न आहे. श्वास घेताना पोट बाहेर आणि सोडताना आतल्या बाजूला. तुम्ही दिवसभरामध्ये जी काही कामं करता, ज्या काही तुमच्या प्रोफेशनली किंवा घरी जी काही तुम्ही कामं करता, ती कामं करत असताना जर तुम्हाला ब्रीदिंग अवेअरनेस असेल, तुमचं तुमच्या श्वासाकडे जर लक्ष असेल तर तिथे तुमचा 80% योग हा तिथे तुमचा कम्प्लीट होत असतो. जेव्हा आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे जातं, आपल्या स्वतःकडे जातं, तिथे आपलं मन शांत होतं. त्यामुळे आपल्या जी विचारांची जी गती आहे ती आपली कमी होते जेव्हा आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे असतं त्यावेळेला. म्हणजे बघा, कधी कधी काही लोक किती फास्ट बोलत असतात, खूप त्यांच्या कृती ज्या आहेत ह्या खूप जलद होत असतात. तर हे का असतं, तर थोडंसं आपलं श्वसन जे आहे आपलं तिकडे लक्ष नसतं. म्हणून आजपासून थोडंसं आता हे लक्षात ठेवायचं, ब्रीदिंग अवेअरनेस ठेवायचा आपण दिवसभर जी काही कामं करतो त्याच्यामध्ये, जेणेकरून आपलं जे मन चंचल आहे ते थोडंसं ती चंचलता कमी व्हायला मदत होते. एकाग्र आपलं मन पटकन होतं जर आपलं लक्ष श्वासाकडे असेल तर. ठीक आहे. आपला वेळ होत आहे, तर आपण 5 आवर्तन ह्या समान श्वसनाची करू आणि त्याच्यानंतर आपला वर्ग संपवूया. ध्यान मुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. पहिली 2 आवर्तनं मी काउंटिंग करेल त्याप्रमाणे आपल्याला श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे आणि तिसरं जे आवर्तन असेल हे विदाउट काउंटिंगचं असेल. तिसरी म्हणजे पुढची 3 आवर्तन विदाउट काउंटिंगची असतील. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे तो श्वास सोडायचा आहे. लक्ष आपल्या उदरभागाकडे. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट हळूहळू बाहेर येत आहे. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडूया. पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. 4 3 2 1. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितसं बाहेर. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडूया. पोट हळूहळू आतल्या दिशेला. 4 3 2 1. पुढची 3 आवर्तनं विदाउट काउंटिंग. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट हळूहळू बाहेर येत आहे. संथ गतीने श्वास सोडूया. पोट हळूहळू आतल्या दिशेला जाते. एक सहज श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. काही क्षण शांत. ज्यांना साधी बैठक घालायची असेल त्यांनी घालू शकता. तिथल्या तिथे साधी मांडी घालायला हरकत नाहीये. जर पाय आखडले असतील तर साधी बैठक घाला. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. चेहरा शांत. तोंडाच्या आतमध्ये जी आपली जीभ आहे ती सैल सर सोडून द्या. डोळे अलगद मिटलेले आहेत. कपाळावर आणि डोळ्यांवर कोणताही ताण नाहीये. पाठकणा आपला सरळ आहे पण रिलॅक्स आहे. हातांची ज्ञान मुद्रा. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. श्वासाची गती
संथ मंद लयबद्ध होतीये का हे आपलं आपण तपासूया. आजपासून सुरू होणाऱ्या या योग साधनेच्या वर्गामध्ये मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे हा संकल्प आपल्या मनाला द्यायचा आहे आणि आपण स्वतःला मनापासून धन्यवाद द्यायचा आहे की आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आपण उत्तम असा मार्ग निवडलेला आहे. शांतीपाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे. समोर स्क्रीनवर शांतीपाठ शेअर करते. दोन्ही हात जोडून घ्यायचे, डोळे अलगद उघडायचे. माझ्या मागोमाग शांतीपाठ आपणही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदम ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णा पूर्णमुदच्यते पूर्णा पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. त्या शांतीपाठामध्ये असं म्हटलेलं आहे की हे जे जग आहे हे ज्या पूर्णत्वापासून निर्माण झालेलं आहे त्या पूर्णत्वाला मी मनापासून वंदन करीत आहे. ओम शांती 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 म्हणजेच आधी भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक अशा तीनही तापांमधून माझी शांती हो. आणि आता करूया नमन मुद्रा. जोडलेले जे हात आहेत ते डोक्याच्या दिशेने वर नेऊया. यथाशक्ती कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. सीटचा भाग कमीत कमी उचलता ही कृती करायची आहे. संपूर्ण साधना ओमला समर्पित. समर्पण भाव, शरणागत भाव. सावकाश उलट चाल. सावकाश कमरेतनं सरळ व्हायचंय. जोडलेले हात पुन्हा छातीपाशी येतील. हस्तमर्दन आणि नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. कोणाला काही अडचण असेल ते विचारू शकता. जे उशिरा जॉईन झाले त्यांच्यासाठी. ठीक आहे, भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. वेळेमध्ये हजर राहण्याचा प्रयत्न करा. जर कोणाला काही अडचण असेल ते विचारू शकता. कोणाला काही बोलायचं आहे का? मॅडम मॅडम टायमिंग आपलं लवकर होणार नाही का? ऍक्च्युली 6:30चा होता गेल्या महिन्यामध्ये. या महिन्यामध्ये तो आम्ही 6चा केलाय कारण की सगळ्यांना जमेल असं नाहीये ना, म्हणून तो काय होतंय मग 5:30चे टायमिंग केलं. 5:30 ते 6:30 असं टायमिंग तुम्ही ठेवलं ना म्हणजे सुरळीत होतं. म्हणजे मग आता मुलांचे क्लास सुरू होतात, मुलांना सोडायला जावं लागतं, मग हे अटेंड करणं शक्य होत नाही. असं होतंय. थोडस एक अर्धा तास फक्त आमच्यासाठी म्हणजे टायमिंग अगोदर घेतलं म्हणजे फ्रेश सकाळ सकाळ सगळं होऊन जाते ना. पण हे सगळ्यांनाच जमेल असं नाहीये, त्यामुळे विचारून बघा, सगळ्यांना विचारून बघा. ठीक आहे, सरांशी बोलते मी. हा, सर्वांना विचारा. 5:30चं टायमिंग तुम्ही ठेवलं ना म्हणजे सर्वांचं 5:30 ते 6:30 या टायमिंग मध्ये सर्वांचं ऍडजस्ट होईल असं आमचं मत आहे. ओके, बघूया. ऍक्च्युली माझी अडचण म्हणजे माझ्या मुलीची पण शाळा सकाळची असते. तिचं आवरून मी 6 वाजता मग उठते. आता अडचण अशी आहे आपण योगा करतोय पण आपल्या मुलांचं नुकसान होऊ नये. अडचण अशी आहे. बघूया, सरांशी मी बोलते किंवा तुम्ही पण बोलून बघू शकता. बघूया, म्हणजे सगळ्यांनाच जमलं पाहिजे असं. आणि काय होतंय आता कॅमेरा आम्ही सेट केलाय मॅडम बरं का. ट्रायपॉडला कॅमेरा सेट केलाय, पण काय होतंय दिसायच कमी असल्यामुळे आम्हाला जवळ यावं लागतंय. आणि त्यामुळं तुम्ही जे करताय ते आमच्या लक्षात येत नाही कसं करताय. आता आम्हाला चष्मे लागलेले आहेत त्यामुळे काय होतं जवळ आल्याशिवाय आम्हाला दिसत नाही.
बरं, मी तुम्हाला सांगितलं फक्त माझीच विंडो ओपन ठेवा, गॅलरी ओपन ठेवू नका. तुमचीच ओपन ठेवलेली आहे, पण ते दिसलं पाहिजे ना आम्हाला. आता तुम्ही ते शांती शांती लिहिलेलं पूर्ण आहे हे हा, वाचत होतो, पण आम्हाला दिसत नव्हतं ना. आम्ही एवढ्या अंतरावर लांब होतो. लांब असल्यानंतर आम्हाला काही दिसत नाही, चष्मा लावल्याशिवाय काही दिसत नाही. ते शांतीपाठ जो आहे ना, त्या सगळ्या प्रार्थना त्या मी ग्रुपवरती तुम्हाला पाठवणार आहे. तर तुम्ही त्याचं प्रिंट घेऊ शकता घरी. मी तुम्हाला पाठवते त्या सगळ्या ज्या प्रार्थना आहेत त्या आपण ज्या घेतो त्या. हा आणि म्हणजे हे फक्त मी 2-3 दिवसच शेअर करते. आपण म्हणजे ज्या प्रार्थना आहेत ना, ह्या फक्त 2-3 दिवस शेअर करते. त्याच्यानंतर मग ते आपण एकत्रितच बोलतो. कारण की मग त्या शेअर करण्यामध्ये बराचसा वेळ जातो. त्याचबरोबर जसं म्हणजे आपण जे ओमचे उच्चार केले ते सुद्धा आपण फक्त आठवड्यातून एकदाच करतो. जर आपण हे सगळ्या गोष्टी करत बसलो ना, की मग आपली आसनं जी आहेत ही पटापट होत नाही. मग त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. हे असं आहे. पण ठीक आहे, टायमिंगचं बघूया सर काय म्हणतात आणि सगळ्यांनाच. टायमिंगचे तेवढं विचारा प्लीज, आमची विनंती. काय होईल माहिती का, आपल्या मुलांचं नुकसान होऊ नये. हम्म, कारण ते क्लास जॉईन करायला त्यांना सोडायला जावंच लागतं. आणि कसं आहे, क्लास पासून घर आमची खूप लांब आहेत. हम्म. असं होतं. आता मी पंढरपूरमध्ये भाळवणी एरियामध्ये आहे आणि मुलांना सोडायला गावामध्ये जावं लागतं. आम्ही मळ्यात राहायला आहे. हा, असं होतं. मग त्यामुळं आपल्यामुळं त्यांचं 10वी-12वीचं वर्ष असतंय, नुकसान त्यांचं होऊ नये. ठीक आहे, बघूया आपण. चालेल. बघा, धन्यवाद बरं का मॅडम. आणि हम्म, खूप छान वाटलं. पहिलाच दिवस होता, अतिशय छान वाटलं. ध्यानधार म्हणजे आपण काहीतरी नवीन शिकतोय काय. हम्म, आतापर्यंत आम्ही योगासनं पाहिलेली आहेत, बघितलेली आहेत, पण प्रत्यक्ष म्हणजे आम्हाला असं करायची वेळ आली नव्हती. आता ते करावं लागतंय. मग खूप इच्छा शिकायची आहे. तेवढ्यासाठी हे अटेंड रेग्युलरली मी करणार आहे. हम्म, तेवढ्यासाठी टायमिंग तुम्ही ऍडजस्ट आम्हाला केलं तर मग बरं होईल. 5:30 ते 6:30. ठीक आहे, बघूया सर काय म्हणताय ते हा, ठरवूया. सरांना विचारा आणि ग्रुपवरती टाका म्हणजे टायमिंग कसं केलेलं आहे तुम्ही. हम्म, ठीक आहे. थँक्यू. चालेल. धन्यवाद मॅडम. आता धन्यवाद. लिहू का मॅडम? भेटूया उद्या सकाळी. ठीक आहे. ओके हरिओम. मीटिंग एंड करते. शुभ दिवस सगळ्यांना. ओके.